वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आमचा सेकंड डे नाशिकमधला आणि आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला. मस्त वेगळी नट्टापटा सास घास करून सो रेडी तर आम्ही झालो आहे. आणि आम्हाला आता ऑलमोस्ट सकाळची 10 वाजले. ब्रेकफास्ट वगैरे करून जातो कारण की तिथे किती टाईम लागेल किती नाही हे माहिती नाही आहे. आणि इथून पण त्र्यंबकेश्वर थोडं लांब आहे, म्हणजे एक तास तरी लागेल जायला. सो ब्रेकफास्ट करायला आलो आणि खूप जास्त भूक लागली. आता ऑर्डर तर दिली, ऑर्डर कधी येईल काय माहिती. आता फटाफट ब्रेकफास्ट करतो आणि मग निघतो त्र्यंबकेश्वरला जायला. 4 तास वाट बघितल्यानंतर फायनली आमची ऑर्डर आली. अजून पण दिली ऑर्डर पण अजून आलं नाही आहे. सो फटाफट आधी डोसा खाऊन घेतो. फायनली आमची ऑर्डर आलेली आहे आणि आता मस्तपैकी फटाफट आम्ही खातो कारण की भूक पण खूप जास्त लागलेली आहे. आणि यांची एक ऑर्डर 4 तासांनी येते पण चांगली टेस्ट. जाऊ दे आता फटाफट खातो आणि निघायचं आपल्याला. आम्ही निघालो आता त्र्यंबकेश्वरला जायला. आणि किती लोकेशन वगैरे किती छान आहे आणि हवा पण खूप जास्त आहे. आवाज येत असेल नसेल आयडन. फायनली आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. पण पाऊस पण आहे आणि क्राऊड पण खूप जास्त आहे अजून बघू शकता तुम्ही. आणि तिकडे बघा पूर्ण जी डोंगर रांग आहे पूर्ण धुक्याची भरलेली आहे. माझा आवाज येत असेल आयडन येत असेल नसेल. ते डोंगर पण बघा पूर्ण असं धुक्याने भरलेलं आहे. आणि हे मंदिर आता हे घेतलेलं आहे आणि क्राऊड बघू शकतो. बापरे एवढा क्राऊड आहे, कधी नंबर लागेल काय माहिती. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. ते पण 5 घंटे लाईनीत उभे राहिल्यानंतर. दर्शन तर खूप छान झालं. छान खूप छान वाटतं. हे मंदिर आहे बाहेर. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर हे बघा इतकं सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटतं. खूप म्हणजे खूपच छान आहे. पूर्ण आपली सह्याद्री दिसते. आणि हे बघा धबधबे वाहत आहे तिथे. खूप म्हणजे खूपच छान दिसतं आणि हे पूर्ण धुक्यांनी भरलेलं. मंदिरात दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आम्ही इथे आलोय तीर्थराज कुशीवर्त कुंडासारखंच आहे हे. असं बोललं जातं की पहिले इथे आंघोळ वगैरे करायचं, फ्रेश वगैरे व्हायचं आणि त्यानंतर मंदिरात दर्शन घ्यायला जायचं असं इथे बोललं जातं. छान आहे. अँड फायनली आता आम्ही रूममध्ये आलेलो आहे. ॲक्च्युली खूप जास्त ट्रॅव्हल झालं त्र्यंबकेश्वरला कारण की इथूनच त्र्यंबकेश्वर आम्हाला 1 घंट्यावरती होता. त्यात ट्रॅफिक वगैरे त्यामुळे अजून जास्त टाईम लागत होता. सो इतकं जास्त टायर्ड झाले ना की म्हणजे कायच सांगू. आले मी तर आधी साडी वगैरे सोडली आणि फटाफट आंघोळ करून घेतली मस्तपैकी गरम गरम पाण्याने. कारण की आम्हाला दर्शनासाठी लिटरली 5 तास उभं राहायला लागलं लाईनीमध्ये. 5 तासानंतर आमचं दर्शन झालं त्र्यंबकराजाचं. सो जाऊ दे पण दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं तिथे. मग आम्ही तिथून फटाफट निघालो कारण की ती टोटली आउटसाईड आहे. आणि फटाफट ओला बुक केली आणि आलो डायरेक्टली. आणि आता खूप जास्त भूक लागली. खूप म्हणजे खूप ऑलमोस्ट 8:30 झालेले आहेत रात्रीचे. आणि फटाफट आता आम्ही जेवतो. खालतीच रेस्टॉरंट आहे तिथेच आम्ही जेवायला जातो. आता चलो फटाफट जेवूया. पण आम्ही हा टाइमपास घेऊन आलो कारण की चांगलाच एक्सपिरियन्स आहे. यांची ऑर्डर लवकर नाही येत. हा टाइमपास करू आता आम्ही. फायनली आमचं स्टार्टर आलेलं आहे स्प्रिंग रोल. आणि काय का सांगितलं याचं ना आचारी पनीर टिक्का. फटाफट खातो. मेन कोर्स पण आलेला आहे पनीर नवाबदार जे असेल ते आणि रोटी. चला खूप जास्त भूक लागली आहे. आमचं डिनर वगैरे झालेलं आहे. खूप जास्त भूक लागली आहे त्यामुळे आम्ही जेवलो फटाफट एकदम. सो आता ऑलमोस्ट वाजले असतील 10 तर वाजलेच असतील ऑलमोस्ट. सो उद्या आमची रिटर्नची ट्रेन आहे मुंबईसाठी. आता डायरेक्ट आम्ही झोपणार आहे कारण की पाय इतके जास्त दुखत आहेत की सिरियसली खूपच जास्त दुखत आहेत. सो आता काही नाही, आता डायरेक्ट झोपून जाऊ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.